त्वचेसंबंधित कुठलेही आजार जर का होत असतील किंवा कुठलेही असे त्वचा विकार आहेत जे बरेच होत नाही आहेत किंवा काही कारण झालं तर पुन्हा चिघळत आहेत, अशा प्रकारचे कुठलेही त्वचेशी संबंधित विकार आजार जर का असतील तर आवर्जून ह्या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजेत, आवर्जून ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, जेणेकरून जे तुमचे ऑलरेडी झालेले त्वचा विकार आहेत ते आणखी बळावणार नाहीत. तर कुठले पदार्थ नाही खाल्ले पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे आणि पोहे हे दोन्ही प्रकार जे आहेत ते रक्तदुष्टी करणारे आहेत आणि त्यामुळे आहारातून ते पूर्णतः वर्ज्य केले पाहिजेत. त्यानंतर पुढची गोष्ट जी वर्ज्य करायची आहे ती म्हणजे दही. दही हे विदाही आणि अभिषंधी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा ते जखम झालेली चिघळण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतं आणि म्हणूनच ज्यांना वारंवार चिघळणाऱ्या अशा जखमा किंवा तशा टाईपचे त्वचा विकार असतील किंवा पिंपल जे आहेत ते जास्त ज्याच्यामध्ये पस होतो अशा टाईपचे जर का स्किन डिसऑर्डर्स असतील, एक्झिमा असेल, तर त्यांनी दही पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आणि दह्याच्याच कॅटेगरीतले दुसरे पदार्थ म्हणजे आंबवलेले पदार्थ, कारण त्यामध्ये सुद्धा फर्मेंटेशनची प्रोसेस जी होते ती पुन्हा एकदा ह्या त्वचा विकार बळवण्यासाठी कारणीभूत ठरते आणि म्हणूनच फर्मेंटेड पदार्थ जे आहेत इडली, डोसा, ढोकळा ह्या कॅटेगरीतले सगळे पदार्थ जे आहेत ते सुद्धा आवर्जून वर्ज्य केले पाहिजेत. पुढचा जो वर्ज्य करायचा आहार आहे तो आहे खारवलेले पदार्थ म्हणजेच पापड, लोणची हे पदार्थ. तर यातले जे खार वापरले असतात म्हणजेच क्षार असतात तर ते रक्तदुष्टीकारक असतात आणि ते त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात वापरलेले असतात का तर ते टिकवण्याचे पदार्थ आहेत म्हणून. आणि म्हणूनच त्वचा विकार असलेल्या व्यक्तींनी किंवा ज्यांची प्रोन स्किन आहे त्यांनी हे पदार्थ टाळले पाहिजेत. जे लोक नॉनव्हेज खातात तर त्याच्यामध्ये विशेष करून फिश जे आहेत, मासे जे आहेत ते त्वचा विकार असलेल्यांनी खाल्ले नाही पाहिजेत, कारण मासे हे प्रकृतीने पुन्हा एकदा उष्ण असतात आणि ते रक्तदुष्टीकारक सुद्धा असतात. आणि म्हणून ज्यांना ज्यांना स्किनशी रिलेटेड काहीही इश्यू असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ते लवकर बरे व्हावेत तर आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत. आणि एक पदार्थ जो खरं तर आपल्याला वाटतो की हेल्दी आहे, हेल्दी कॅटेगरीमधलाच आहे, परंतु तरीसुद्धा तो ज्यावेळेस स्किन डिसऑर्डर असेल त्यावेळी मात्र तो तुम्हाला त्रास देणार आहे आणि तो पदार्थ आहे पनीर. बऱ्याचदा कोणी सांगत नाही पण पनीर हे सुद्धा एक जी प्रोसेस आहे पनीर बनवायची, यामध्ये दूध फाटवलं जातं आणि त्यापासून हे पनीर बनवलं जातं. तर हे पुन्हा एकदा रक्तदुष्टी करण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्याचबरोबर थोडंसं पचनाशी सुद्धा हे जड असल्यामुळे पचन डिस्टर्ब होण्यासाठी कारणीभूत ठरतं आणि म्हणून पनीर ही गोष्ट सुद्धा दुष्टी करणारी असल्यामुळे त्वचा विकारांमध्ये आवर्जून वर्ज्य केले पाहिजे. व्हिडिओतली माहिती नवीन वाटली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.